सर, लातूर सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांचं एक डेली शेड्यूल जे आहे ते कशा पद्धतीने असतं? त्याच्यामध्ये बोर्डचा स्टडी असतो, NCERTचं त्याला प्रिपरेशन करावं लागतं, कॉलेज प्लस अकॅडमी प्लस हॉस्टेल हे सगळं एका छताखाली बारामतीमध्ये आहे. नेमकं त्याबद्दल काय सांगाल सर? लातूर सायन्स अकॅडमीच्या 2021च्या स्थापनेच्या वेळीच आपल्यासोबत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे ज्युनियर कॉलेज आपल्यासोबत आहे. त्यामुळं ज्युनियर कॉलेज, अकॅडमी आणि आपली मुलींचं हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल हे एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळं खूप छान पद्धतीने आपल्या इथं तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्याला सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत आपलं शेड्यूल पूर्णपणे एका सिस्टमॅटिक पद्धतीने टाईम टेबल असतं. त्याच्यानंतर त्यांना अकॅडमिक कॅलेंडर दिलं जातं. जसं विद्यार्थ्याला सकाळी 8 पासून जे लेक्चर शेड्यूल चालू होतं ते 4 पर्यंत आणि त्याच्यानंतर आपण डाऊट सेशन्स घेतो 6 वाजेपर्यंत आणि 6 वाजल्याच्या नंतर जेवण झाल्यावरती विद्यार्थी नाईट स्टडीसाठी थांबतात. आणि प्रामुख्याने हे सांगायचं आहे की मी असेल, गोरे सर असतील, पवार सर असतील, आमचे इतर सर्व टीचर असतील, जवळजवळ रात्री 8 ते 9 पर्यंत सर्वजण अकॅडमीवरती ठिय्या मांडून असतात की विद्यार्थ्यांकडून आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यांचा आपल्याला रिझल्ट हा गव्हर्नमेंट कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, फार्मसी असो, ॲग्री असो, या सर्व कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवायचं आहे. आपण दरवेळी सर इंजिनिअरिंग आणि डॉक्टर किंवा मेडिकलचंच बोलतो, तर आत्तापर्यंत गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कॉलेज आहे, तिथं आपले जवळजवळ 10पेक्षा जास्त विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहेत ॲग्रीमधून.